आज संध्याकाळी जायचं होतं बाहेर, पण हेअर खूप जास्त फ्रीज झालंय. पण काय करावं काहीच सुचत नाहीये. आणि हेअर ओपनही सोडायचे आहेत. काय करावं बरं? तुम्हालाही तेच वाटतंय का जे मला वाटतंय? हेअर स्ट्रेटनिंग कसं ऑप्शन आहे? चला तर मग तुम्हालाही दाखवते आणि माझंही काम होईल. चला पटकन. पहिल्यांदा तर केसांचं सेक्शनिंग करून घ्यायचा. तुम्हाला हेअर सेक्शन्स करून घ्यायचे आहेत, डिवाइड करायचं आहे. हाफ हाफ पोर्शन मध्ये तुम्हाला स्ट्रेटनिंग करायचं आहे. तुम्हाला चांगल्या ब्रँडची स्ट्रेटनिंग मशीन घ्यायची आहे. मशीन चांगली असेल तर तुमचं कामही चांगलं होईल आणि स्ट्रेटनिंग हे बराच काळ टिकूनही राहील. चला तर मग या मशीनला आपण स्टार्ट करूया. टेम्परेचर हे मिडियमच ठेवायचं आहे. तुम्हाला रूट पासून 1 इंच सोडून सुरुवात करायची आहे. असा एक कोंबही लागेल तुम्हाला. हेअर गरम होतात आणि चटकाही बसू शकतो आपल्याला. 2-3 वेळा आपल्याला एका केसांवरून फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, हेअर किती छान स्ट्रेट झालेले आहेत. चला असंच आपण आता सेकंड पण करून घेऊ. विसरून घ्या व्यवस्थित. एकाच जागेवर तुम्हाला जास्त वेळ ठेवायचं नाहीये. हे बघा किती सुंदर असे हेअर स्ट्रेट झालेले आहेत. केसांना डिवाइड करायचं आहे. पासून 1 इंच ते 1.5 इंच सोडून तुम्हाला सुरुवात करायची आहे. कानाजवळून घेतानाही तुम्हाला थोडंसं सावकाशच घ्यायचंय. पहिल्यांदाच करत असाल तर तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो. थोडे थोडे सेक्शन घेत तुम्हाला स्ट्रेटनिंग करायचं आहे. असेच थोडे थोडे सेक्शन्स काढून मी पूर्णपणे हेअरला स्ट्रेटनिंग करून घेते. थोडे थोडे सेक्शन्स काढून आपण हाफ पोर्शन कंप्लीट केलेला आहे. हेअर आपले अर्ध्या पोर्शन मधले स्ट्रेट झालेले आहेत. आता राहिलेल्या हाफ पोर्शन मधले हेअर आपण स्ट्रेट करून घेऊया. माझे हेअर स्ट्रेट करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता आणि खूप छान असं दिसतही आहे. आणि तुम्हालाही कळालं असेल की हेअर स्ट्रेटनिंग स्टेप बाय स्टेप कसं करायचं. सेक्शनिंग करणं हे खूप जास्त महत्वाचं असतं आणि त्याहूनही महत्वाचं असतं की चांगल्या कंपनीचा हेअर स्ट्रेटनर असणं. हेअर स्ट्रेटनर हे चांगल्या कंपनीचं असेल तर आपलं जे काम आहे तेही खूप छान दिसतं आणि हेअर ही खूप छान असे स्ट्रेट होतात आणि खूप दिवस हे हेअर स्ट्रेटही राहतात. चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.